आता सध्या बऱ्यापैकी जे लोक आहेत ना, ते स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं प्रेफर समजतात. म्हणजे आपणही स्टॉक मार्केटमध्ये पैसा टाकू आणि आपणही त्याच्यातनं 4-2% सहज कमवू, अशी एक धारणा जी आहे ती आहे. आणि अगदी हे पॉसिबलसुद्धा आहे. जर तुम्ही व्यवस्थित थोडासा अभ्यास करून जर एखादा स्टॉक घेतला तर नक्कीच तो तुम्हाला 5-10% रिटर्न हा देतोच. परंतु कसं असतं, प्रत्येक गोष्टीला जसा ॲडव्हान्टेज असतो तसा डिसॲडव्हान्टेजसुद्धा असतो. किंवा म्हणतात ना, एखाद्या गोष्टीची वेळ असते आणि कधी कधी एखाद्या गोष्टीची वेळही नसते. तर सेम स्टॉक मार्केटचंही तसंच आहे. जर तुम्ही योग्य काळात पैसा टाकला आणि त्यानंतर जर मार्केट वाढलं तर तुमच्या पैशाचं सोनं हे होतच असतं. परंतु तुम्ही जर पैसेच अशा वेळेस टाकले की तुम्ही पैसे टाकले त्यानंतर मार्केटमध्ये करेक्शन असेल तर मात्र कुठंतरी तुम्हाला भरपूर वेळ थांबावं लागतं. तुमच्यात तेवढे पेशन्स हवेत आणि मेन म्हणजे होल्डिंगमध्ये काम करण्याची तुमची तयारी पाहिजे. कारण की स्टॉक मार्केट हे काय म्हणतात ना, तुम्ही जर हा डायलॉग ऐकला असेल, स्टॉक मार्केट ऐसा कुआं है जिसका पानी कभी ख़त्म नहीं हो सकता और तुम जितना चाहो उतना उसमें से पानी निकाल सकते हो. तर स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही जर पैसे टाकले तर व्यवस्थित केलं तर तुमचं करिअरही बनतं आणि जर नाही केलं तर तुमचं करिअर म्हणजे तुमचा पैसा डुबतो. आता मेन म्हणजे काय झालं आहे की पहिला म्हणजे भरपूर लोक स्टॉक मार्केटमध्ये म्हणा किंवा म्युच्युअल फंड्स SIP ज्याला आपण म्हणतो त्याला एक म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतात. म्हणजे तुम्ही जॉब करत असाल तर त्यातला काहीतरी पर्सेंटेज पैसा हा मार्केटमध्ये बहुतांश लोक टाकतात. IT सेक्टरमध्ये तर हमखास लोक ही गोष्ट फॉलो करतात. तर स्टॉक मार्केटचं जे स्टॉक मार्केटमध्ये 2 गोष्टी, निफ्टी 50, सेन्सेक्स, बँक निफ्टी वगैरे. तर त्यांचं जर चांगलं रिटर्न असेल म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज 15-20% इयरली रिटर्न हे आहे. निफ्टीचं सुद्धा, बँक निफ्टीचं सुद्धा आहे, व्यवस्थित रिटर्न आहेत. आणि परंतु आत्ता जर गेल्या 2025पासून तुम्ही बघत असाल तर पूर्ण देश म्हणजे जेवढेही देश आहेत पूर्ण जगात फक्त भारताचं जे स्टॉक मार्केट आहे ते अंडर परफॉर्म करतं आहे. दबाव आहे मार्केटवरती. मी त्याचं जर रिझन पाहिलं तर ॲक्च्युअल असं रिझन समजून येत नाही आहे. तर त्यामुळे काय झालं आहे की पैसा टाकला कुठल्याही लेवलला, तुम्ही जरी पैसा टाकला तरी तो वाढण्यापेक्षा तो निगेटिव्हमध्येच जातो आहे. आणि मग अशा वेळेस काय होतं की आता युनियन बजेट आहे रविवारी आणि युनियन बजेट असेल तर मग आपलं प्रिडिक्शन असतं की सरकार ॲग्रिकल्चरमध्ये पैसा टाकेल, एम्प्लॉयमेंटवर भर देईल किंवा टॅक्स कलेक्शनवरती भर देईल किंवा ह्या गोष्टींमध्ये सूट देईल, त्या गोष्टींमध्ये सूट देईल, हे महागाई कमी होईल. आणि मग त्याच्याशी रिलेटेड ज्या कंपन्या असतात किंवा समजा ॲग्रिकल्चरवर भर दिला तर ॲग्रिकल्चर रिलेटेड ज्या काही पण फर्टिलायझर कंपन्या वगैरे असतात तर त्यांचे स्टॉक हे वाढतात. मग हे जर असं प्रिडिक्शन असेल आणि आपण पैसे टाकले तर आपला पैसा वाढतो. परंतु ह्यावेळेस बजेटची सुद्धा काहीच चर्चा नाही आहे एवढी. त्यामुळे सरकारचं नेमकं धोरण काय आहे हे समजण्याला मार्ग नाही आहे. भरपूर लोक बजेट येण्याच्या अगोदर पैसे टाकतात. त्यानंतर काही लोक स्टॉक मार्केटमध्ये केव्हा पैसे टाकतात की जेव्हा तिथं करेक्शन चालू असतं. करेक्शन म्हणजे काय की भरपूर 8, 10, 15 दिवसामध्ये निफ्टी तुटलेला असेल, पडलेला असेल, स्टॉक्स डाऊन झालेले असतात आणि मग आपल्याला वाटतं की ऑलरेडी हा त्याच्या आहे त्या किमतीपासून 15-20% खाली पडला आहे तर इथून नक्की 4-5% तरी तो वर जाईल आणि बाद झालं. परंतु आत्ताचं मार्केट असं आहे की 3 दिवस मार्केट पडतंय, 1 दिवस मार्केट वाढतंय, पुन्हा पुढचे 4 दिवस अगोदर पडलेल्या 3 दिवसापेक्षा सुद्धा जास्त मार्केट पडतंय. आणि त्यामुळे काय होतंय की नेमकं पैसा टाकावा तर कुठल्या क्षेत्रात हा मोठा प्रश्न आणि कधी हा त्याहून मोठा प्रश्न. तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश की मार्केट प्रेमी किंवा ज्यांना इच्छा आहे मार्केटमध्ये पैसे टाकायचे त्यांना निगेटिव्ह व्ह्यू देण्याचा नाही आहे, तर विचार करून पैसे टाकण्याचा आहे. होल्डिंग कायम असली पाहिजे. होल्डिंगमध्ये पैसा टाकला तर आज ना उद्या तो पैसा नक्कीच वाढतो. परंतु यांनी काय होतं की जे आपण म्हणतो ना ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला कुठल्या गोष्टीतून रिटर्न भेटले तर त्यावेळेस जे स्टॉक मार्केटमधला रिटर्न असतो तो डाऊन असतो
आणि ॲज अ इन्व्हेस्टर किंवा आपण एवढ्या मेहनतीने पैसे कमवतो आणि आपण जर सेविंग म्हणून कुठे पैसे टाकत असो तर त्याचे थोडेसे पैसे वाढावेत अशी कुणाची इच्छा असते. तर मार्केटमध्ये पैसे नक्कीच असू द्यात, SIP असू द्यात, परंतु किती रेशो ठेवायचा हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आता इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आणखी पण गोष्टी असतात की ज्याच्यामधनं सुद्धा आपल्याला पॅसिव्ह इन्कम तयार होत असतो. तर त्यामध्ये काय असतं की जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही एखादा फ्लॅट घेणं किंवा दुसरी गोष्ट जागा घेणं, सोनं करणं. कारण सगळ्यात बेस्ट ऑप्शन जो इन्व्हेस्टमेंटचा आहे ना तो गोल्डच आहे. कारण सोनं इतकं वाढलेलं आहे. म्हणजे काय म्हणतात ना, कधी कधी मार्केटचे दिवस असतात तर आत्ता सध्या जर दिवस असतील तर सोन्या चांदीचेच दिवस आहे. परंतु चांदीची गोष्ट अशी असते की आज चांदी बनवली तर आपण ज्यावेळेस रिसेलिंगला ती घेऊन जातो त्यावेळेस जास्त पैसे मिळत नाही. त्यामुळे जर इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही जर बघत असाल तर स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकण्यापेक्षा एक गोल्ड बॉन्ड असतात किंवा डिजिटल गोल्ड असतं की ज्यामध्ये तुमच्याकडं ना जर तुम्ही सोनाराच्या दुकानात गेले तर ॲटलिस्ट तुम्हाला अर्धा ग्रॅम 1 ग्रॅम तरी मिनिमम करावं लागतं. तिथून पुढं तुमची इच्छा. परंतु जर तुमच्याकडे तेवढे पैसे नसतील, जसं की मार्केटमध्ये आपण अगदी 500 रुपयांपासून स्टॉक घेऊ शकतो, तर तुम्हाला तसं जर करायचं असेल तर डिजिटल गोल्ड म्हणून एक ऑप्शन खूप चांगला आहे. किंवा गोल्ड बॉन्ड्स असतात, गोल्ड ईड्स असतात, ETF असतात. तर त्यामध्ये तुम्ही सुद्धा 500 रुपयांपासून 1000 रुपयांपासून गोल्ड घेऊ शकता. आणि जसं आपल्या इकडं सोन्याचे बाजारभाव वाढत असतात तसा हा तुमचा गोल्ड बॉन्डसुद्धा, डिजिटल गोल्ड जे असतं तुमचं ते सुद्धा वाढत असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही ते विकता किंवा तुम्ही समजा तुमचं 1 तोळा झाला किंवा अर्धा तोळा झाला तर तुम्ही त्याला म्हणजे असं ह्याच्या स्वरूपातसुद्धा मागवू शकता. बिस्किट म्हणजे हार्ड स्वरूपातसुद्धा मागवू शकता किंवा तुम्ही ते विकूही शकता. म्हणजे हा खूप छान बेस्ट ऑप्शन सध्याच्यासाठी तरी आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे पैसे असतील आणि तुम्ही जर विचार करत असाल की नाही मला मार्केटमध्येच टाकायचा आहे पैसा, तर मार्केटमध्ये सुद्धा जर तुम्ही गोल्ड बॉन्डमध्ये जर पैसे टाकले तर नक्कीच ते तुम्हाला फायदा देतील किंवा तुम्हाला रिटर्न जास्त देतील. तर व्हिडिओ किंवा ही माहिती थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला माझ्या लाईक करा. आणि दुसरी महत्त्वाची टिप मला ह्या माध्यमात म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ वाटते की कधीही तुमच्याकडे पैसा असेल आणि जर कोणी तुमच्याकडे एखादी स्कीम घेऊन येत असेल की माझ्या ह्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओज आहेत इन्फानाईट किंवा सिस्पे रिलेटेड, तर तशा फ्रॉडला बळी पडू नका. खूप एज्युकेटेड लोकंसुद्धा बळी पडतात. तर पैसे असतील तर चांगल्या गव्हर्मेंट स्कीममध्ये टाका जर तुम्हाला अगदीच काही येत नसेल तर. आणि जर तुम्हाला येत असेल, स्टॉक मार्केट येत असेल, बाकीच्या गोष्टी येत असतील तर त्याच्यामध्ये पैसे टाका. तुमचे पैसे तुमच्या हातात असतील तर ते नेहमी सेफच असतात. इतर कुणाच्या हातात एका महिन्यात डबल, 2 महिन्यात डबल करून देतो अशा स्कीमला बळी पडू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब.